खरीफ सीजन की शुरुआत के साथ ही महाराष्ट्र के बीड जिले के परली और अंबाजोगाई में सब्सिडी वाले बीजों की कमी को लेकर किसानों का गुस्सा फूट पड़ा। बड़ी संख्या में किसानों ने तालुका कृषि कार्यालयों के बाहर प्रदर्शन करते हुए प्रशासन पर बीज वितरण में भेदभाव का आरोप लगाया। किसानों का कहना है कि वैध अनुमति और पंजीकरण होने के बावजूद उन्हें सब्सिडी वाले बीज नहीं मिल रहे, जबकि कुछ चुनिंदा लोगों को प्राथमिकता दी जा रही है। प्रदर्शन के दौरान नाराज किसानों ने कृषि अधिकारियों को घेर लिया और अव्यवस्था को लेकर जवाब मांगा। अधिकारियों ने उपलब्ध स्टॉक और वितरण के आंकड़े दिखाकर स्थिति स्पष्ट करने का प्रयास किया, लेकिन किसानों ने इसे नकारते हुए कहा कि उन्हें कागजी आंकड़े नहीं बल्कि बीज चाहिए। इसके बाद किसान कार्यालय के बाहर धरने पर बैठ गए और तत्काल बीज उपलब्ध कराने की मांग की। स्थिति को देखते हुए क्षेत्र में तनाव का माहौल बना रहा। तुम्ही म्हणतात ना ऑफिसचा टायमिंग काय आहे, तुम्ही माझं लोकेशन बघा. आता माझं कार्यक्षेत्र पूर्ण तालुका आहे. तुमचं आहे एकच बरोबर. बाकी कोणी असते कृषी कार्यालयात आम्हाला माहिती नाही. तुमची जबाबदारी आहे तालुक्यातली. खाली कृषी आहे किंवा मंडळ कृषी अधिकारी आहेत का, ही पण जबाबदारी आहे ना. तुम्ही आहेत लोकेशनवर, आम्ही तुम्हाला फोन केला. आम्हाला माहिती आहे. पण आता निवेदन काय सांगा आम्हाला. मला सांगा आता निवेदनच सांगा. आपल्याकडे जेवढा स्टॉक आला किती आला स्टॉक, त्याप्रमाणे आम्ही वाटप केलेलं आहे. किती आला आमका सांगा मॅडम, किती स्टॉक आला एक का, आणि तुम्ही परमिट किती दिलेत आणि स्टॉक किती आला? शेतकऱ्यांना किती शेतकरी हो काका किती शेतकरी पात्र आहेत तालुक्यात. मला बोलू देत परमिट आपल्याला 983 क्विंटलचं आहे. तर आपल्याकडं स्टॉक आलेला आहे 354.25. जेवढा आला तेवढा तुम्ही आता वाटप परमिट किती दिलेत आपण? सगळे दिलेले आहेत. सगळे permit दिले, किती शेतकरी? आज 2 शेतकरी आता ऍडमिट आहे दवाखान्यात. शेतकऱ्याचं काय करायला चार पाहिजे. शेतकरी मेले असतील त्यांना 3 दुकानदारांनी परमिट द्यायला पाहिजे. जेवढं परमिट आहे का तेवढे परमिट द्यायची. असं करायला पाहिजे. अहो, मारामारी मग आता काय होईल? आता हे बघा काय होत होतं, आम्हाला जर मी कुपन दिलं तर बाकीचं पण मारामारीची वेळ आली. तुम्ही त्यावेळेस मॅडम रविवारी कारण सांगा. रविवारी कसं काय वाटप झालं हे सांगा. तुम्ही दुकानदाराला रविवारी काय घेऊन वाटप केलं तुम्ही? मॅडम काय दिलं त्या हलवाला? मला फक्त रविवारचं उत्तर द्या. तुम्ही रविवारचं का माल वाटप मला सांगितलं शनिवार रविवार सुट्टी. आम्हाला सांगितलं रविवारी कसा माल वाटला. रविवार माल वाटला म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये मेसेज आहे. वाटला तरी पैसे घेऊन दिले त्यांना तुम्ही. शेतकऱ्यांकडे आले. मग आम्ही येत होतो ना रविवारी. आम्ही येत होतो ना आणि एकाच गावाला वाटला तुम्ही धर्मापूरला. आम्ही इथून गेल्यास म्हणला रविवारी गावाला तुम्ही माल वाटलाय. वाटलंय म्हणून बघा ना तिथं. बघा धर्मापुरी आले, धर्मापुरी आले बेंजवाडी मंजवाडी. खाली बसा, उठू नका. खाली बसा नाही, बियाणं भेटल्याशिवाय नाही तुम्ही खाली बसायचं. मॅडम मी तुम्हाला मी सांगतो 900 क्विंटल माल आपल्या इथं भारताचा पंतप्रधान एका दिवसामध्ये एका माणसाने पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याला 2,000 रुपये टाकतात. तुम्ही काय अंबाजोगाई मॅडम ऐका ना, अंबाजोगाई आपल्या बीड मध्येच आहे का? अंबलवाडी ऐका माझं, अंबलवाडी गावात वाटलाय, प्रत्येक गावात वाटलाय. मग परळी काही पाकिस्तान मध्ये का? परळीला तुम्ही जर 950 क्विंटल माल आलाय आणि 350 क्विंटल पाऊस होतो. परळीला पाकिस्तान मी केलेलं नाही. मग आम्ही केलंय का? आम्हाला सांगा. प्रश्न ऐका. अंबाजोगाई किती अंतरावर आहे मला सांगा. धर्मापुरीला वाटलेलं नाही, तिथं जाऊन बघा की वसंतनगर ऐका ना, धर्मापूरच्या धर्मापुरीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळव, धर्मापुरीला मिळव तसा विषय नाही. परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा, परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा धर्मपुरीत का लाडाची काय? या परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचं करायचं काय? अधिकाऱ्याला
बसू चला धर्मपुरीत होत नव्हता की तुम्ही निवेदन आणि करणार तुमच्यापैकी आम्हाला मिळालं नाही म्हणून सगळे आणि येत आहे ना रोज यायला ना कुपन दिल्यास मिळालं रोज का? यायला आज किती ना. आले? तुमच्यावर तुमची वजन दुसरीकडे मानसिकता टाकलं. तरी आहे काय? आज किती आले मॅडम? ऐकून घ्यायची आज मानसिकता आहे, आहे का आम्ही ऐकून तुमची? गेलो. कसं गोंधळ घालायला अहो कसं मॅडम बोलताय तुम्ही? ऐका ना रविवारचं तुम्ही निवेदन द्यायला होतं अहो दिलं तरी शेतकऱ्यांनाच दिलंय ना कुणाला? तुमच्या कसलं ब्लॅक मध्ये देऊ नका ना दैवी करा पण ब्लॅक मध्ये करू नका तुमची धर्मपुरी लाडाची का धर्मपुरीच का लाडाची का तुमची तेच सांगायले शेतकऱ्यांच्या डिमांड होत्या फोन होते मला 500 फोन आलेला सगळ्यांना आहे. निवेदन आहे आम्हाला का? द्या निवेदन म्हणून आणि चुकलंय. शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठीच आम्ही निवेदन का दिलेले चुकलं 994 चं जर आपले अहो, असेल आलंच तर नव्हतं. 300 क्विंटल असेल तर 300 चटकन द्यायला आणि पाहिजे होतं. रोज येते ना. रोज येते ना. आणि ही काय परळी काही एकटाच नाही महाराष्ट्रामध्ये. मागणी केलं दाखवा आम्हाला काय ते. माल केलेली ना मागणी. आणि हा एकटा परिवाराचा नाही, आमच्या राज्यामध्ये सगळ्यांचं हे तुम्ही थोडं करा म्हणजे थोडं दोन दिवस मला पण तयार नाही. काय काम करायचं पाहिजे ना? 300 क्विंटल वाटप झालं नाही का? 300 क्विंटल वाटप झाले 600 क्विंटलचं निवेदन लावायला पाहिजे. 600 लावलंय ना कंटिन्यू फोन चालू आहे ना. 8 तारीख 10 तारखेला कंटिन्यू फोन चालू आहे. अहो, GR सही नाही केले, fraud आहे. कशाला मागणी रविवारचं तुम्ही निवेदन द्यायला होतं. कशाला द्यायला मागणी कशाला करायची असे पत्र आहेत का? आम्ही रोज करतो. कशाला मध्ये सही तरी आहे का त्याच्यावर हा? हे बाहेर आहे, मध्ये. याला गॅरमध्ये. सही तरी आहे का त्याच्यावर काय का प्रायव्हेट कुणाचंच नाहीये पण तुम्ही पण जरा व्यवस्थित बोला. आम्ही काय म्हणतो जी माझी दुश्मन नाहीये. निवेदन फक्त चुकलंय निवेदन लावा असं आमचं म्हणणं आहे. आम्ही तेच करतेय ना. हे बघा जेवढं बियाणं आले तेवढं सगळं वाटप झालंय आणि हा प्रश्न आम्ही का बसा बरं मॅडम तुम्हाला एक तुम्ही सांगतो बोलता का महावीजवाल्यांना? देऊ का हो, लोक? द्या. तुमच्या फोन लावा. मी बोलतीये ना कंटिन्यू मला आलं तर मला काय तुम्ही दुश्मन आहे का तुम्ही कसं मला म्हणताय तुम्ही दुश्मन नाहीये तसं आलं तर मला तुम्हाला द्यायला काय तुम्ही माझे दुश्मन आहे का? तुम्ही फोन स्पीकरवर टाका, meeting होतं, कंपनीवाल्याची रेकॉर्डिंग आहे. आज या ठिकाणी आम्ही महाडीबीटीवरील ज्या काही योजना आहेत शेतकऱ्यासाठी फक्त ह्या कांगाव्याच्या ज्या योजना आहेत त्या सरकारमध्ये कसं आहे योजना देण्याचं कामच नाही. 2 लोकांना देतात बाकी जेली वगळून टाकतात आणि कांगावात असा करते जसं काय त्यांनी पूर्ण देशाला पुरवठाच केला आहे आणि सगळ्या योजना महिलांसाठीच राखीव करायला त्यांनी तर पुरुषांनी काय करायचं आता फक्त भाकरी करायच्याच राहिल्यात आमच्यापाशी शिल्लक. आम्ही फक्त आता घरी भाकरी करायच्या लेकरं सांभाळायचे एवढंच काम राहिले आणि यांनी फक्त योजना फक्त महिलांच्याच नावाने द्यायच्या. आज मला ऑनलाईन करून जवळपास 1.5 महिना झाला आहे. खरी गरज मला आहे, मी शेतकरी आहे, मला सोयाबीन पेरण्यासाठी बियाणाची खरी गरज मला आहे. यांनी महिलांच्या नावानं फक्त 10% महिलांना यांनी बियाणं दिलं आणि बियाणं देऊन त्यांनी फक्त महिलांचंच समाधान केलं आणि पुरुषांनी काय करायचं नेमकं. तर आज आम्ही इथं आपले कृषी अधिकारी साहेब आहेत, कृषी मंत्री साहेब आहेत यांच्याशी बोलणं करून जोपर्यंत बियाणं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत एवढंच सांगतो.